din ta ta din ta din ta ta din din ta din ta ta din tak ta 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 din din ta नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, शेअर करा मित्रांनो। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे एकदम छान काय व्हिडिओ वगैरे आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो, अगदी फ्री मध्ये प्रोवाइड करत असून। तर मित्रांनो जर तुम्हाला जे का ऑलराइट मोशन किंवा प्रो एपी कॅपकट एपी हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोवाइड करत असतो। आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात जे असतं ऑलराइट मोशन आहे मित्रांनो, जे ऑलराइट मोशन आहे मित्रांनो, त्या ऑलराइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो जे का प्रोजेक्ट मध्ये यायचं मित्रांनो। प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का बीट मार्क आणि शेक इफेक्ट प्रीसेट दिसून जाईल मित्रांनो। मग आपला सर्वात बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो एकदम छान असं काय बीट्स वगैरे लावून दिलेला मित्रांनो। मग आपला जे का सर्वात फर्स्ट लाईन प्लस सेकंड वर क्लिक करायचं, मिळायचं ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे का सर्वात जे का सॉन्ग ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो आपला जे का व्हिडिओचा लोगो दिलेला मित्रांनो, जे का लोगोचा व्हिडिओ दिलेला मित्रांनो, त्या लोगोच्या व्हिडिओला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला ज्या लोगोच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला वर 3 डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला एक्स्ट्रा डॉटचं जे खालून 2 नंबरचं ऑप्शन आहे मित्रांनो, त्या एक्स्ट्रा डॉटच्या ऑप्शन वरती क्लिक करून एक्स्ट्रा डॉट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जे खालून लोगोचा व्हिडिओ आहे मित्रांनो, त्या लोगोच्या व्हिडिओला डिलीट करून घ्या। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे काही लेअर आहे मित्रांनो, जे का सॉन्गची लेअर त्या खालच्या आपल्याला सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला फर्स्ट लायचं प्लस सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे काय तुमची दिलेली फोटो आहे मित्रांनो किंवा तुमची फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो जे दोन्ही बोर्डाने प्रेस करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्यायचं मित्रांनो। जसं मी सेट करत आहे मित्रांनो त्याचप्रमाणे तुम्ही पण जे झूम करून आपल्या हिशोबाने सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे फोटो आहे मित्रांनो ह्या फोटोला लास्ट मध्ये ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला जे काय जे सेकंड बीटला जे फोटोचा 2 पार्ट मध्ये कट करून घ्यायचं। आणखी आपला सेकंड बीटला जे फोटोला 2 पार्ट मध्ये कट करून घ्यायचं। मग आपला जे फोटोला 2 पार्ट मध्ये कट करून घ्यायचं। मी कट करून घेता मित्रांनो त्याचप्रमाणे तुम्ही पण जे फोटोला कट वगैरे करून घ्या मित्रांनो। असं जे फोटोला कट वगैरे करून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला जे फर्स्ट लायचं प्लस सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला इथे एक आपला जे टेक्स्ट पेज दिला मित्रांनो, टेक्स्ट पेजला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे अशा प्रकारचे 4.28 बीट आहे मित्रांनो, त्या 28 बीट पर्यंत टेक्स्ट पेजला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान आहे दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे 4.28 बीटला यायचं प्लस सेकंड वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो। मग आपला जे सेकंड टेक्स्ट पेज आहे मित्रांनो त्या टेक्स्ट पेजला पण ऍड करून घ्यायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला लास्ट बीट पर्यंत ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान आहे दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे वरची टेक्स्ट पेज आहे मित्रांनो त्या टेक्स्ट पेज वरती क्लिक करायचं मित्रांनो, इफेक्ट वरती क्लिक करायचं, ऍड इफेक्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जे कलर अँड लाईटचं ऑप्शन आहे मित्रांनो त्या कलर अँड लाईटच्या ऑप्शन वरती क्लिक करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे सॅच्युरेशन अँड व्हायब्रेशनचा इफेक्ट आहे मित्रांनो त्या इफेक्ट वरती क्लिक करायचं। इफेक्ट वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे मोनोक्रोम वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला जसे की आपला जे आपला टेक्स्ट पेज पण ब्लॅक वगैरे झाली दिसून जाईल मित्रांनो। मग आपला जे सर्व जे फोटोज आहेत मित्रांनो त्या सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आपला जे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे एक नंबर जे फोटो जे काही ऑफ केली फोटो आहे मित्रांनो जे फोटोला ऑफर शिवून घ्यायचं मित्रांनो, जसं तुम्हाला मोबाईल वगैरे तुमचा लॅग वगैरे नाही मारेल मित्रांनो। मग आपल्या त्या फोटो वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आपला इफेक्ट वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे 1 नंबर जे फोटो मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला जे मोबाईल वगैरे थोडंफार लॅग मारेल मित्रांनो। मग आपला जे फोटो मित्रांनो त्या फोटोला ऑफ करून घ्यायचं मित्रांनो। ऑफ केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या मोबाईल वगैरे पण लॅग वगैरे नाही मारेल मित्रांनो। मग आपल्या जे खालची लेअर आहे मित्रांनो त्या लेअरला असं प्रेस करून व्हॉट्सअपला सेट करून घ्या। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला असं शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे सेकंड नंबर जे फोटो मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आपला असं जे बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे सेकंड नंबर जे फोटो मित्रांनो त्या फोटो वरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून
करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्याला या फोल्डला पण इफेक्ट्स वगैरे एकदम छान असे काय लागून जाईल मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला असतो शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला 3 नंबरचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला असतो बीट मार्क ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला 3 नंबरचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या या फोल्डला पण एकदम छान असे इफेक्ट्स वगैरे पण लागले दिसून जाईल मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला असतो शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या 4 नंबरचे बीटचे फोटो आहे मित्रांनो त्या 4 नंबरच्या बीटचे फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला असतो बीट मार्क ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या 4 नंबरचे बीटचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या या फोल्डला पण इफेक्ट्स वगैरे पण एकदम जबरदस्त पद्धतीने लागून जाईल मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणखी आपला असतो शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या राईट साइड मध्ये सेकंड नंबरचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असतो बीट मार्क ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या सेकंड नंबरचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे फोटो इथं कट केलेले असेल तर मित्रांनो मग आपल्या जे पुढची फोटो आहे मित्रांनो त्या पुढच्या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो. मग आपल्या जे खाली मागले एक फोटो आहे त्या फोटोला मग आपला लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे लास्ट फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या वरचे 2 लेअर आहे मित्रांनो त्या 2 लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून कॉपी 2 लेयर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला असतो बीट मार्क ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे असतो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे 4.28 बीट लिहायचं मित्रांनो. मग आपल्या डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करून पेस्ट 2 लेयर्स करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या 2 लेअर आहे मित्रांनो त्या 2 लेअरला जे ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे लास्टची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला ते एकदम छान असे इफेक्ट्स वगैरे पण लागून जाईल मित्रांनो. मग आपला जे व्हिडिओ वगैरे एकदम छान असे बनून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आपला व्हिडिओचे फोटोज आहे फोटोजला ऑन करून घ्यायचं. ऑन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपलं वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ. तो आपल्या बाकीची व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.